गणपती विसर्जन विशेष प्रसादाची वाटली डाळ बनवण्यासाठी इथे मी 1 वाटी डाळ 7 ते 8 तास पाण्यात भिजून घेतलेली आहे। नंतर ती पाणी काढून पूर्ण मिक्सर जार मध्ये टाकून घेतली। 3 ते 4 मिरच्या टाकून पल्स मोड वरती डाळ ही बारीक वाटून घ्यायची। नंतर कढईमध्ये तेल गरम करायला ठेवले। तेल थोडं जास्तीचं टाकायचं। तेल गरम झाल्यानंतर मोहरी, जिरं, कढीपत्त्याची काही पानं टाकून यामध्ये तडका तयार करून घ्यायचा। 1 इंच अद्रक खिसून टाकायचे, हिंग टाकून घ्यायचा, थोडीशी हळद टाकायची, बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून छान परतून घ्यायचे। नंतर वाटलेली डाळ यामध्ये सर्व टाकून घ्यायची आणि छान परतून घ्यायचे। नंतर यामध्ये चवीपुरतं मीठ टाकायचे। मीठ टाकल्यानंतर डाळ सर्व मिक्स करून घ्यायची। नंतर यावरती झाकण टाकून एक वाफ येऊ द्यायची। झाकण काढून पाहूया, आपली डाळ व्यवस्थित वाफ आलेली आहे। छान मोकळी अशी आपली डाळ वाफवल्या गेलेली आहे। नंतर अर्ध्या लिंबाचा रस टाकायचा आहे। थोडीशी चिमूटभर यामध्ये साखर टाकून घ्यायची, थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची आणि मिक्स करून घ्यायचे। तयार आहे आपली प्रसादाची वाटली डाळ।